नमो बुद्धाय मित्रांनो, आज हम शोभन चेतसिक के बारे में देखेंगे। शोभन चेतसिकाविषयी आपण बघणार आहोत। एकूण 52 चेतसिक आहेत आणि 52 चेतसिकांमध्ये शोभन चेतसिक एकूण 25 आहेत। 25 शोभन चेतसिक आहेत आणि या 25 शोभन चेतसिकांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की जे 25 शोभन चेतसिक आहेत, तर 25 शोभन चेतसिकांमध्ये 19 चेतसिक जे शोभन आहेत, शोभन म्हणजे कुशल चेतसिक आपण म्हणूया, तर जे कुशल चेतसिक आहेत, शोभन चेतसिक आहेत 19, जे साधारण शोभन चेतसिक म्हटल्या गेलेले आहे। याला साधारण शोभन चेतसिक म्हणतात। म्हणजे सर्व कुशल चित्तांमध्ये आपल्याला हे आढळून येतात। शोभन चेतसिक साधारण शोभन चेतसिक आहेत आणि याच्यामध्ये मग 25 मधून 19 गेलेत शोभन चेतसिक आहेत, कुशल शोभन साधारण चेतसिक। त्यानंतर 3 विरती आहेत, 3 जे आहेत म्हणजे 3 विरती आहेत। त्यानंतर 2 अप्रामाण्य चेतसिक आहे, अप्रामाण्य चेतसिक, आणि 1 जे आहे ते प्रज्ञा इंद्रिय आहे। तर असे एकूण जे आहे ते 25 शोभन चेतसिक आपल्याला पाहावयास मिळतात। 25 शोभन चेतसिक आपल्याला पाहावयास मिळतात। याच्यामध्ये मी जसं सांगितलं, शोभन साधारण चेतसिक 19 शोभन साधारण चेतसिक आहेत। शोभन साधारण चेतसिक 19, 3 विरती, 2 अप्रमाण्य आणि 1 प्रज्ञा इंद्रिय, असे मिळून 25 आहेत। असे मिळून किती आहेत? 25 आहेत। तर ह्या 25 शोभन चेतसिकांमध्ये जे 19 शोभन साधारण चेतसिक आहेत, 19 शोभन साधारण चेतसिक, तर 19 शोभन साधारण चेतसिकांमध्ये आपण पाहूया की 19 शोभन साधारण चेतसिक आहेत, 19 शोभन साधारण चेतसिक जे 19 आहेत, कोणते चेतसिक आहे? शोभन साधारण आहेत, शोभन साधारण चेतसिक। तर याच्यामध्ये कोणते कोणते चेतसिक आहेत? नंबर 1 चेतसिक आहे श्रद्धा, श्रद्धा म्हणजे श्रद्धा। त्यानंतर दुसरा आहे सती, सती म्हणजे स्मृती, सती म्हणजे स्मृती। त्यानंतर हिरी आहे तिसऱ्या नंबरचं, हिरी, हिरी म्हणजे आपण म्हणूया की लज्जाभाव जो आहे, मनाचा लज्जाभाव ज्याला आपण म्हणूया, हिरी। ओतप्प आहे, ओतप्प, ओतप्प म्हणजे जनभय आपण म्हणूया, एक प्रकारचं लोकभय, जनभय म्हणजे अकुशल कर्म करण्यासाठी मनाला वाटत असलेली भीती, त्याला आपण ओतप्प म्हणूया, ओतप्प आहेत। त्यानंतर अलोभ आहे, अलोभ, अलोभ, अलोभ म्हणजे लोभ नसणं, ज्याला आपण म्हणूया। अद्वेष आहे, अद्वेष म्हणजे द्वेष नसणं, द्वेष नसणं म्हणजे लोभातून चित्तमुक्त झालेलं, द्वेषातून मुक्त करणारा जे चेतसिक आहे। तत्र मध्यस्थता आहे, तत्र मध्यस्थता, तत्र मध्यस्थता म्हणजे चित्ताची समतापूर्ण स्थिती आपण म्हणता येईल। समतापूर्ण जे स्थिती आहे म्हणजे चित्ताला समतापूर्ण अवस्थेमध्ये ठेवणारं जे चेतसिक आहे त्याला आपण म्हणूया समतापूर्ण स्थिती, चित्ताची समतापूर्ण स्थिती। तर हे झालं तत्र मध्यस्थता। त्यानंतर काय आहे? त्यानंतर कायपसब्दी आहे, कायपसब्दी, कायपसब्दी म्हणजे कायेची शांती, कायेची शांती, कायेची शांती आहे।
म्हणजे काय जो घटक आहे, म्हणजे वेदना संज्ञा संस्कार हे जे काही स्कंद आहेत हे कायच्या अंतर्गत येतात. म्हणजे वेदना संज्ञा संस्कार पंचस्कंदातील 3 स्कंद जे आहेत, वेदना संज्ञा आणि संस्कार, या 3 स्कंदांनी मिळून काय बनतं. ठीक आहे. तर हे काय पसब्दी आहे. काय म्हणजे वेदना संज्ञा संस्कार, पसब्दी म्हणजे शांती. म्हणजे वेदना शांत होतात, संज्ञा शांत होतात, संस्कार शांत होतात. आणि चित्त पसब्दी म्हणजे विज्ञान पसब्दी. तर चित्त हा शब्द जो आहे तो विज्ञानाशी संबंधित आहे. तर चित्त म्हणजे विज्ञान, चित्त पसब्दी म्हणजे चित्ताची शांती म्हणजे विज्ञानाची शांती. आता जाहीर आहे वेदना जे आहे ते शांत झाल्यात, संज्ञा शांत झाल्यात, संस्कार शांत झालेत, तर मग विज्ञान शांत होणे म्हणजे संखारापच्चय या आपण बघतो आहे. तर विज्ञान शांत होतं. तर काय शांत झालं म्हणजे वेदना संज्ञा संस्कार शांत झाले की मग चित्त शांत व्हायला लागतं. तर चित्ताची शांती, विज्ञान शांत होतं, चित्त पसब्दी. मग आहे लहुता, काय लहुता, चित्त लहुता. याच्यामध्ये 2 आहेत. काय लहुता सेम तेच आहे. काय लहुता म्हणजे लहुताचा अर्थ होतो हलकं, हलकं होतं, हलकं होतं म्हणजे एकदम हलकापण जो आहे तो महसूस होतो कायमध्ये. वेदना हलक्या होतात, संज्ञा संस्कार हलके होतात. शांत झालं की हलकं व्हायला लागतं. तर दुसरं चेतसिक येतं हलकं करणारं चेतसिक, कायला हलकं करतं आणि चित्त लहुता म्हणजे चित्ताला हलकं करतं. चित्त लहुता, चित्त हलकं होतं. तर लहुताचा अर्थ हा आहे, काय लहुता, चित्त लहुता. त्यानंतर जे आहे ते उजुकता आहे, काय आहे लहुता. त्याच्यानंतर कर्मण्यता आहे. काय कर्मण्यता, काय कर्मण्यता जी पाली शब्द आहे. काय कम्मय्यता, कम्मय्यता, काय कम्मय्यता आणि चित्त कम्मय्यता, कम्मय्यता. तर काय कम्मय्यता म्हणजेच काय कर्मण्यता आणि चित्त कर्मण्यता. तर कर्मण्य भाव म्हणजे काय आहे एक्झॅक्टली, कर्मण्य भाव कशाला म्हणतात. तर कर्मण्य जो हे आहे की त्याला आपण म्हणतो की वेदना झाला, संज्ञा झाला, संस्कार झाला, याची कर्मण्यता आहे. आणि चित्त कर्मण्यतेमध्ये जे आहे ते चित्ताची कर्मण्यता येतं, हे लक्षात घ्या. काय कर्मण्यतेमध्ये कायची कर्मण्यता येईल आणि चित्त कर्मण्यतेमध्ये चित्ताची कर्मण्यता येतं. आता कर्मण्य जे होणं म्हणजे अकर्मण्याचं उपशमन होणं आहे. कर्मण्य काय आहे, कर्मण्य होणं म्हणजे काय होणे, म्हणजे एखादा कर्म करण्यामध्ये प्रवीण होणं. तर कर्मण्याचा अर्थ आहे प्रवीण होणं. प्रवीण, कर्मण्य म्हणजे जो कर्म करण्यामध्ये प्रवीण आहे, कर्म करण्यामध्ये प्रवीणता आणणारं चेतसिक आहे काय कर्मण्यता. प्रवीणता जे आहे ते हे अंत, तो काय कर्मण्यता आहे. काय म्हणजे वेदना संज्ञा संस्कारची कर्मण्यता आणि चित्त म्हणजे विज्ञानाची कर्मण्यता. हे जसं चित्त कर्मण्य होतं तसं उपशमन होतं, म्हणजे चित्त अजून शांत व्हायला लागतं आणि ते निर्वाणाकडे वाटचाल करायला लागतं. तर हे सर्व कुशल चेतसिक जे असतात ते निर्वाणाकडे वाटचाल करायला लावतात मनुष्याला. हे बेसिकली समजून घेणं गरजेचं आहे. याच्या अगोदर जे 2 चेतसिक होते ते विसरलो मी, कोणते आहेत, काय मृदुता आणि चित्त मृदुता. तर हे जे आहेत काय मृदुता आणि चित्त मृदुता, मृदुता आहे मृदू भाव म्हणजे सॉफ्टनेस आपण ज्याला आपण म्हणतो, मृदू जे आहे करणारं चेतसिक आहे. काय मृदुता आणि चित्त मृदुता, मृदू भाव उत्पन्न करणारं जे आहे ते चेतसिक आहे. म्हणजे काय मृदुता म्हणजे वेदना संज्ञा संस्काराला मृदुता प्रदान करतं आणि चित्त म्हणजे विज्ञानाला मृदुता प्रदान करतं. तर हे चेतसिक आहे
काय मृदुता आणि चित्त मृदुता. आणि त्यानंतर जे चेतसिक येतं ते आपण बघितलं काय कर्मण्यता आणि चित्त कर्मण्यता. त्यानंतरचं चेतसिक आहे काय प्रागुण्यता आणि चित्त प्रागुण्यता. काय प्रागुण्यता आणि चित्त प्रागुण्यता. चित्त प्रागुण्यता म्हणजे काय पागुण्यता, चित्त पागुण्यता. पालीमध्ये पागुण्यता होईल, त्यालाच मराठीकरण आपण केलं तर प्रागुण्यता होईल. प्रागुण्य होणं म्हणजे काय होणं आहे? प्रागुण्य होणं म्हणजे श्रेष्ठ गुणांनी युक्त होणं जे आहे. म्हणजे श्रेष्ठ गुणाला प्रगुण म्हटल्या गेलेलं आहे. प्र म्हणजे श्रेष्ठ आणि गुण आहेत प्रगुण, श्रेष्ठ गुणांनी युक्त असलेलं जे आहे. आणि हे काय करतं की म्हणजे प्रागुण्यता काय आहे? श्रेष्ठ गुणाचा भाव प्रागुण्यता भाव म्हटलं जातं. तर जेव्हा चित्तामध्ये प्रागुण्यता उत्पन्न होतं, ठीक आहे, तेव्हा चित्तामधील रोग दूर होतो. प्रगुणता काय करतं? प्रगुणता जे आहे काय आणि चित्तातला जो काय आणि चित्तातील जो रोगी भाव आहे म्हणजे रुग्ण भाव जो आहे, रुग्ण भाव, तर हा रुग्ण भाव नाहीसा करून टाकतो. म्हणजे जसं प्रागुण्यात येतं तसं चित्तातील रोगीपण जो आहे, रुग्णता जे आहे ते नष्ट होतं. तर हे चित्त प्रागुण्यता. काय प्रागुण्यतेमध्ये वेदना संज्ञा संस्कारातील रुग्णभाव नष्ट होणं. आणि अशा पद्धतीनं जे आहे ते याचं रुग्णतेचं उपशमन करणं हे जे आहे ते काय प्रागुण्यता आणि चित्त प्रागुण्यता हा जो आहे तो चेतसिक असतो. तर अशा पद्धतीचे 19 शोभन चेतसिक आहे. हा पुन्हा एक राहिलं उजुकता आणि उजुकता म्हणजे काय उजुकता, उजुकता, काय उजुकता आणि चित्त उजुकता. तर काय उजुकता, उजू म्हणजे सरळ. उजूचा अर्थ होतो सरळ, सरळ म्हणजे चित्त सरळ मार्गी होतं. तर कायमध्ये वेदना संज्ञा संस्कार सरळ मार्गी सरळ होतात. म्हणजे अकुशलांकडे त्याची म्हणजे गमन होणार नाही, ते थेट निर्वाणाकडे जाईल. निर्वाणाकडे गमन करणारं चेतसिक आहे, सरळ निर्वाणाकडे लावणारं चेतसिक सरळ. तर उजू झालं, काय उजू झाली, चित्त उजू. उजू म्हणजे सरळ झालेत, सीधे झालेत, ठीक आहे. कुठलाही आडातेडा जो आहे तो वामता चित्तामध्ये असत नाही, ठीक आहे. तर चित्तातील जे काही वक्रता आहे, कायची वक्रता, चित्तची वक्रता नष्ट करणारं. वक्र म्हणजे जे आडवं तिडवा भाव आहे, म्हणजे तेढापण जो आहे, कुटिलता जे आहे ते नष्ट करतं. त्याच्यामुळे कुटिलता राहत नाही, तेढापण राहत नाही, चित्ताचं नष्ट होऊन जातं, त्याचं उपशमन होऊन जातं. आणि म्हणून कुठल्याही मायामध्ये किंवा शठतेमध्ये, ज्याला आपण म्हणतो की शठभाव जो आहे, षडयंत्रकारी चित्त असतं, मायेमध्ये असणारं चित्त जे आहे, कुटिल चित्त जे आहे, तर त्याचं नष्ट होतं याच्यामध्ये. हे कुशल गुण असे असतात. तर या पद्धतीनं जे आहे ते किती शोभन चेतसिक झालेत? 19 शोभन चेतसिक आहेत. साधारण शोभन आहे. त्यानंतर विरती आहेत. विरती जे आहे ते 3 आहेत. एक विरती कोणती आहे? म्हणजे अष्टांगिक मार्गातील 3 विरती जे शील पुष्ट करणारी आहे. सम्मा वाचा, त्यानंतर सम्मा कम्मंतो, शील पुष्ट करणारी विरती आहेत, म्हणजे विरती याला म्हणतात. आणि सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो आणि सम्मा आजीव, हे या 3 अष्टांगिक मार्गातले जे शीलाचे अंग आहेत, तर हे शीलाचे अंग पुष्ट करणारे चेतसिक जे आहेत, हे बेसिकली 3 चेतसिक आहे जे मनुष्याचं शीलांग जे आहे ते पुष्ट करतं, शीलाचं अंग पुष्ट करतं. सम्मा वाचा माहीत आहे आपल्याला, सम्यक वाचा आहे जी धम्मयुक्त वाचा, त्याला सम्यक वाचा आपण म्हणूया, जी खोटं, चुगली, चहाडी, निंदा, चुगली, व्यर्थ बडबड वगैरे ह्याचा ज्या काही गोष्टी असतात, हे वाचेपासून दूर ठेवणारी वाचा आहे. सम्मा कर्मंतो म्हणजे सम्यक कर्म करणारे जे आहेत ते चेतसिक आहेत,
असे कर्म जे अष्टांग मार्गाने युक्त आहेत, बुद्ध शासनाच्या अनुषंगाने जे आहे ते बुद्ध शासनाच्या अनुसार आहेत, ते सम्यक कर्म आणतात. आणि सम्यक आजीविका जे आहेत, अशी आजीविका जे शीलाला धरून आहेत, समाधीला आणि प्रज्ञेला धरून आहे. कुठल्याही पद्धतीची अशी आजीविका नाही ज्याने अकुशल चित्ताची निर्मिती होईल, आणि कुठलंही असा आपला आजीविकेचं स्थान नाही आहे की ज्या स्थानाचा वापर करून आपल्या काया वाचा मनाने पापकर्म घडतील, दुष्कर्म घडतील. अशी आजीविका ग्रहण न करणारं जे चैतसिक आहे ते विरती आहे. तिसरं सम्यक आजीविका. तर या पद्धतीचे जे आहे ते 3 विरती झालेत. त्यानंतर 2 अप्रमाण्य भावना आहेत. अप्रमाण्य म्हणतात. अप्रमाण्य म्हणजे प्रमाण नाही आहे, सीमा नाही आहे, असीम आहेत. म्हणजे ह्या 2 कशा आहेत? असीम भावना आहेत. आता ह्या 2 असीम भावना कोणत्या आहेत? बेसिकली 4 असीम भावना आहेत बुद्ध शासनामध्ये: मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. तर ह्याला 4 असीम अप्रामाण्य भावना म्हणतात. म्हणजे त्याला ब्रह्मविहार सुद्धा म्हणतात. कोणतं आहे? मैत्री. तर मैत्री म्हणजे जे आहे ते अदोष आपण बघितलेला आहे. तर हा मैत्री साधारण चेतसिकामध्ये येऊन गेला, ठीक आहे, शोभन चेतसिकामध्ये. करुणा हा नाही आहे, हा करुणा अप्रामाण्यमध्ये ठेवला. त्याच्यानंतर जे आहे ते मुदिता. करुणा आणि मुदिता ह्या 2 अप्रामाण्यमध्ये येऊन जातात. आणि चौथी जी आहे ते पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी उपेक्षा भावना. उपेक्षा आहेत. उपेक्षा म्हणजे तत्र मध्यस्थता आपण बघितलं, समताभाव. तर ह्या 4 ब्रह्मविहारातल्या ह्या 2 जे आहेत, उपेक्षा आणि मैत्री, ह्या शोभन साधारण चेतसिकामध्ये येतात. मग उरलेले 2 जे आहेत, करुणा आणि मुदिता, याला वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं. त्याला 2 अप्रमाण्य म्हणून कॅटेगरी केली त्याचीवाली. आणि अशा पद्धतीनं 2 अप्रामाण्यमध्ये कोणत्या कोणत्या भावना येतात? 2 अप्रामाण्यमध्ये इथे ज्या शोभन चेतसिकामध्ये एक आहे करुणा आणि दुसरी आहे मुदिता, ठीक आहे. तर करुणा माहीत आहे आपल्याला, कारुण भाव आहे चित्ताचा, दुःख पाहून हृदय कंपन करणारा, हृदयाला कंपित करणारा आणि दुःखाच्या अनुषंगाने दुःख दूर करण्यासाठी धावून जाणारं जे चेतसिक आहे ते करुणा चेतसिक आहे. मुदिता म्हणजे आपण जेव्हा त्यांना धम्म मार्गामध्ये, दुसऱ्यांना कुशल मार्गामध्ये प्रतिष्ठित करतो, तेव्हा त्याचा आनंद पाहून आपण आनंदित होतो. म्हणजे त्याचं कुशल झालं, मंगल झालं, त्याचं चांगलं झालं असं पाहून आपल्याला स्वतःला हर्ष भरित करणारं चेतसिक, आनंदित करणारं चेतसिक हे मुदिता भावनेचं चेतसिक असतं. तशा पद्धतीनं एकूण किती आहेत? 24 झालीत. 25वं शेवटचं जे आहे ते प्रज्ञा इंद्रिय आहे. म्हणजे प्रज्ञेचं इंद्रिय. म्हणजे जेव्हा चित्त संपूर्ण ह्या 24 जे आहे ते कुशल चेतसिकांनी युक्त होतं, तेव्हा शेवटचं चेतसिक उत्पन्न होतं, ते आहे प्रज्ञा इंद्रिय. म्हणजे निर्वाणामध्ये प्रतिष्ठित करणारं चेतसिक आहे, ठीक आहे. प्रज्ञेचं इंद्रिय खुलतं मनुष्याचं, प्रज्ञेंद्रिय ज्याला आपण म्हणतो. तर हे प्रज्ञा इंद्रिय चेतसिक जे आहे ते त्याला म्हणतात प्रज्ञा इंद्रिय चेतसिक. तर असे एकूण 25 चेतसिक आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये शोभन साधारण चेतसिक जे आपण बघितलं, ज्याच्यामध्ये श्रद्धा चेतसिक, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, श्रद्धा चेतसिक आहे. श्रद्धा म्हणजे श्रद्धा उत्पन्न करणारं चेतसिक आहे. श्रद्धा म्हणजे बुद्ध शासनाप्रती जे श्रद्धा उत्पन्न करतं ते श्रद्धा चेतसिक आहे. जे बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा, विश्वास ठेवणारं चेतसिक, म्हणजे असं चित्त जे या श्रद्धेनं युक्त असतं, जे त्रिरत्नाप्रती श्रद्धाभाव व्यक्त करतं, त्याच्यामध्ये प्रतिष्ठित होतं. तर हे चेतसिक आहे बेसिकली, श्रद्धा चेतसिक. त्यानंतर स्मृती चेतसिक आपण बघितलं. स्मृती म्हणजे कुशल धर्मांची आठवण करून देणारं चेतसिक आहे. तर हे जे चेतसिक काय करतं? सम्यक स्मृतीकडे मनुष्याला नेतं आणि सम्यक स्मृती पुष्ट करतं चेतसिक, ज्याच्यामध्ये कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना, धम्मानुपश्यना हे व्यक्ती करतं, आनापानसती करतं, बुद्धानुस्मृती साधना करतं. तर हे जे 10 कर्मस्थान आहे
ते 10 कर्मस्थान घेऊन हे चैतसिक काम करत असतं. त्याच्यामध्ये बुद्धाची आठवण करून देणं, धम्माची, संघाची, शीलाची, शांतीची, निर्वाणाच्या गुणाची, देवतेंच्या गुणांची, असे 10 आपल्याला अनुस्मृतीच्या भावना कम्मठाणामध्ये दिसतात. त्याच्याविषयी आपण वेगळं बघूया कधीतरी. तर हे स्मृती चैतसिक असतं. तर श्रद्धा आहे, स्मृती आहे. हिरी आपण बघितली. हिरी जे आहे ते, हिरी म्हणजे लज्जाभाव, अकुशल कर्म करण्याचा लज्जाभाव. म्हणजे हिरीमुळे मनुष्य अकुशल कर्म करणार नाही. तो लाजेल की नाही, आपण अकुशल कर्म नाही करायचे. तर या पद्धतीनं जे आहे ते आवरणारं चैतसिक आहे. ओतप्पा आहे, भय, अकुशल कर्माप्रती भय उत्पन्न करणारं चैतसिक आहे की अकुशल कर्म नाही करायचे, भीती उत्पन्न करतं. कायपसब्धी, वेदना संज्ञा संस्काराला शांत करणारा. चित्तपसब्धी, विज्ञान स्कंदाला शांत करणारा. त्यानंतर जे आहे ते उजुकता आहे, मृदुता आहे, लहुता आहे, कर्मण्यता आहे. ह्या सगळ्या कुशल चैतसिक आहेत जे चित्ताला जे आहे ते कुशल मार्ग प्रदान करतात आणि शेवटी प्रज्ञेपर्यंत घेऊन जातात. तशा पद्धतीने शोभन चैतसिक आहे. आपण समजून घ्यावं या शोभन चैतसिकांना आणि स्वतःला या शोभन चैतसिकाच्या अनुषंगानं स्वतःच्या चित्ताला प्रतिष्ठित करावं. कुशल धम्माची जोड लावावी. सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. नमो बुद्धाय.